नर्मदा. प्रेमाने आणि लाडाने मला नमा म्हणतात. मला नमा कोण म्हणतं? आई म्हणते, बाबा म्हणतात आणि माझा विठुराया. आता विठुराया कोण हे विचारू नका. जर का तुम्हाला विठुराया माहिती नसेल, आवडत नसेल, तर मला तुमच्याशी बोलायचंच नाही. आवडतो ना? मग ठीक आहे, तुम्हाला सांगते. देवाला कोणी तिन्ही जगाचा स्वामी, मालक म्हणतात. कोणी मायबाप, माऊली मानतात. माझा विठुराया मात्र माझा मित्र आहे, सखा आहे. मी त्याच्याशी बोलते, गप्पा मारते, तो पण माझ्याशी बोलतो. तुम्हाला कोणाला ऐकू येत नसलं तरी मला ऐकू येतं बरं का त्याचं बोलणं. विठुरायाशिवाय माझा आणखीन एक सखा सवंगडी आहे, पांडू. तो मला भेटतो, बोलतो. त्याच्याकडे ना छान मोरपीस आहे आणि तो बासरी सुद्धा छान वाजवतो. पण त्याच्यात एकच खोड आहे, तो विठुरायाची भक्ती करत नाही, त्याला साधा नमस्कार पण करत नाही. पण तो मला मदत करतो. एका दुष्ट म्हाताऱ्या माणसाने आमच्या देवळाला कुलूप लावलं होतं. माझ्या विठुरायाला कोंडून कैदी बनवलं होतं. मला त्याची पूजा करता येत नव्हती, भरवता येत नव्हतं. मला त्याला बंदिवासात बघून खूप रडू येत होतं. माझ्या स्वप्नात येऊन विठोबा रडत मला सांगत होता, वाचव मला नमा, मला वाचव. विठुरायाला सोडवण्यासाठी मी त्या वाईट म्हाताऱ्याशी लग्न करायला पण तयार झाली होती. का म्हणजे मी माझ्या विठुरायासाठी काय पण करू शकते. पण मला ते लग्न करावंच लागलं नाही. पांडुनीच मदत केली. त्यांनी विठुरायाला मुक्त केलं. मला पांडू खूप आवडतो, पण सगळ्यात आवडता विठुरायाच आहे. पण हे पांडूला सांगू नका, तो रुसेल माझ्यावर. धन्यवाद.